पाण्यावरची तांदळाची भाकरी बनवणं म्हटलं पिठाला उकड घेणं आलं, तसेच भाकरी थापणं आलं। पण आज आपण ही मस्त अशी टम्म फुगलेली तसेच अगदी छान अशी मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र पातळ न थापता पिठाला उकड न घेता ही भाकरी कशी तयार करू शकतो हे पाहणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी सर्वप्रथम इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। हे मी रेशनच्या तांदळाचं अगदी बारीक दळलेलं असं पीठ घेतलं आहे। जर तुमच्याकडे रेशनच्या तांदळाचं पीठ नसेल तर विकत आणलेल्या तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल। आता आपल्याला या पिठासाठी दुसरीकडे तेवढंच मापाप्रमाणे म्हणजे 1 कप पाणी उकळायला ठेवायचं आहे। जेवढं पीठ घेतलं होतं तेवढंच पाणी घ्यायचं आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। जर तुम्हाला पाण्यामध्ये मीठ नाही घालायचं असेल तरी नाही घातलं तरी चालेल। तसेच या पाण्याला चांगली अशी खळखळून उकळी येऊ द्यायची। ही अशी चांगली खळखळून उकळी आली की मगच गॅस बंद करायचा आणि हे उकळतं पाणी या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे। आता हे पीठ खूपच गरम आहे म्हणून आपण लगेच चमच्याने हे असं मी जसं दाखवते ते तसं चांगलं मिसळून घ्यायचं आहे। लगेचच असं मिसळून घेतल्यामुळे सगळीकडे हे गरम पाणी एकसारखं लागलं जातं। आता हे पीठ फारच गरम आहे त्यामुळे आपण 1-2 मिनिटं थोडीशी ह्याच्या वाफा निघून जाईपर्यंत वाट पाहू आणि मग हे पीठ जरासं हात लावण्या इतपत गरम असताना लगेच मळायला घ्यायचं। हाताला चटका लागायला नको म्हणून थोडं थोडं हाताला थंड पाणी लावून घ्यायचं आणि हे पीठ असं मळून घ्यायचं आहे। पाणी जर घेतलं नाही तर मात्र हाताला चटका लागू शकतो व पीठही मऊसूत होत नाही। आता आपण हे छान पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण हे छान मळून घेतलेलं पीठ घ्यायचं आणि ह्या पिठाचा असं गोळा करून घेऊ। त्यानंतर इथे पोलपाटावर थोडंसं तांदूळ पीठ घ्यायचं आणि त्यावर हा पिठाचा गोळा ठेवून त्यावर तांदूळ पीठ लावून घेऊ आणि असं हलकसं हाताने दाब देऊन भाकरी लाटून घ्यायची आहे। या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदाच जरी भाकरी बनवणार असाल तरी सुद्धा तुमची भाकरी अगदी छान तयार होईल। जशी पाण्यावरची भाकरी असेल तशीच आपली ही भाकरी लाटून तयार झालेली आहे। आता जेव्हा पाण्यावरची भाकरी करतो तेव्हा अशी हाताने बोटं वर उमटली जातात म्हणून आपण ही अशी बोटं उमटून घ्यायची म्हणजे आपल्याला पाण्यावरच्या भाकरीसारखी अगदी तशीच्या तशी तंतोतंत भाकरी मिळते। त्याच सोबत इथे मी तवा गरम करून घेतला आहे आणि आता ह्या तव्यावरती भाकरी टाकून घ्यायची। त्यानंतर ह्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि 30 सेकंदानंतर लगेचच भाकरी परतून घेऊ। तोपर्यंत आपण इथे दुसरीकडे भाकरी लाटून घेऊ। साधारण 1-2 मिनिटांनंतर व्यवस्थित अशी सगळ्या बाजूने भाकरी शेकवून घ्यायची। छान खरपूस भाकरी शेकली की मग भाकरी उलटवून गॅसची आच लहान करायची आणि ही बघा अगदी मस्त छान टम्म अशी भाकरी फुगलेली आहे। तर आता ही भाकरी आपण काढून घेऊ आणि ह्याच पद्धतीने सर्व भाकऱ्या बनवून घेऊ। भाकरी आपण ही भाजी बरोबर उसळी बरोबर किंवा कशाही बरोबर खाऊ शकता। तर तुम्ही सुद्धा ही पाण्यावरची भाकरीची रेसिपी ट्राय करून पहा आणि पूर्ण व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनच्या बटनाला क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळेल।